मेजवानी 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 वदनी कवळ घेता नाम घ्या मेजवानीचे खमंग मेजवानी देशस्थ कोकणस्थ ग्रामस्थ समस्त सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी मेजवानी 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 व्हेज नॉन व्हेज चमचमीत झणझणीत कोशिंबिरी आणि चटणी जिभेला सुटलंय पाणी मेजवानी 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 खमंग मेजवानी याला जेवायला. नमस्कार. खमंग मेजवानी हा आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी सुषमा पोद्दार आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण आलेलो आहोत C619 सेक्टर 18 नवीन पल्ली म्हणजे अर्थातच कल्याणी विद्युत यांच्याकडे. मैत्रिणींनो, श्रावण महिना ही सण समारंभ व्रतवैकल्य श्रावण वद्य अष्टमी म्हणजे गोकुळाष्टमी. या दिवशी कृष्णाचा जन्म वसुदेव देवकीच्या पोटी मथुरेला झाला आणि नंद यशोदेवी त्याचा गोकुळामध्ये सांभाळ केली. खट्याळ खोडकर अशा श्रीकृष्णाने त्याचं बालपण मनमुराद अनुभवलं. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर श्रीकृष्णाने अनेक महान पराक्रम केले. न्यायाची बाजू उचलून धरली. त्याचं हे प्रत्येक टप्प्यावर चढून अतिशय लोभस आणि मनोहारी असं, पण आपल्या सगळ्यांना भावतं ते त्याचं बाळ. आणि म्हणूनच कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव सगळीकडेच मोठ्या उत्साहात धूमधडाक्यात साजरा केला जातो. आणि आज त्याकरताच आम्ही सगळे जमलेलो आहोत. आपल्या सोबत आहेत कल्याणी विद्युत मैत्री ग्रुप आहे, छोट्याशा गोपिका इथे आहेत, शिरीन नाईक आहे, छोटी गोपिका, ईशा बुवा आणि काव्या मराठे आहे आणि छोटासा कृष्ण आहे आपल्यासोबत, प्रत्युष पोद्दार. तर मी इथे कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आता आपण ह्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. तर सगळ्यात प्रथम मी कल्याणी विद्युत यांना विचारते की काय सांगाल तुम्ही गोकुळाष्टमी? गोकुळाष्टमी म्हणजे श्रावण वद्य अष्टमी. या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. तो रात्री मध्यरात्री 12 वाजता झाला आणि म्हणून आपण सगळीकडे रात्रीच हा उत्सव साजरा केला जातो. त्याच्या प्रसादासाठी म्हणून दहीकाला टाकला जातो. दिवसभर उपवास करतात आणि मग तो प्रसाद घेऊन तो उपवास सोडतात आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा ती दहीहंडी सोडली जाते त्याची. बरं, आरती बुवा तू काही सांगणार? श्रीकृष्णाचा जन्म कारागृहामध्ये झाला. देवकीच्या पोटी त्यांचा जन्म झाला. त्यांचे पिता वसुदेव यांनी त्यांना टोपलीमध्ये घालून कारागृहातून बाहेर काढले. त्यावेळेला कारागृहाचे दरवाजे, बंदिस्त दरवाजे आपोआप उघडले गेले आणि त्यानंतर ते यमुना नदीच्या तीरावरती आले. यमुना नदीवरती टोपलीत घेतलेल्या श्रीकृष्णांचं पदचरण करण्यासाठी यमुना नदी इतकी उत्सुक झाली आणि आनंदाने आश्रित झाली की तिच्या लाटा उंच उंच उसळू लागल्या. ते पाहून श्रीकृष्णांनी आपला एक पाय बाहेर नदीत घालून त्याचा अंगठा पाण्याला, यमुना नदीच्या पाण्याला त्याचा अंगठा स्पर्श केला. त्यावेळेला यमुना नदीने त्यांच्या पायाचे चरणाचे वंदन केले आणि तिला अतिशय आनंद झाला. आणि अशा प्रकारे ते यशोदानंद यांच्या गोकुळामध्ये जाऊन त्यांनी श्रीकृष्णाला अति सुरक्षित ठिकाणी असे तिथे ठेवून दिले आणि ते परत कारागृहात रवाना झाले. श्रीकृष्ण हे मुळातच युगपुरुष आहेत. त्यांचं जीवन म्हणजे पूर्ण संघर्षमय आहे. अतिशय संघर्ष त्यांनी जीवनामध्ये पहिल्यापासून केलेला आहे. परंतु कुठलाही संघर्ष करताना त्यांनी अतिशय पराक्रमाने आणि युक्तीने मागे न जाता ते पुढे सरकले आहेत. आणि जणू काही हा संदेश संपूर्ण मानवजातीच जगाला त्यांनी हा संदेश दिलेला आहे की कुठल्याही संघर्षाला किंवा कुठल्याही संकटाला न घाबरता आणि मागे वळून न बघता तुम्ही पुढे चला आणि विजयाची पताका लावा. हा त्यांनी आपल्या मानवजातीला संदेश दिलेला आहे. आता आपण कृष्णाची पूजा करणार. गोकुळ अष्टमीला बहुतेक जण अष्टमीचा उपवास करतात. त्या दिवशी दिवसभर उपवास करून पूजेमध्ये जसं गणपतीला दुर्वा प्रिय असतो तसंच कृष्णाला तुळस प्रिय असते. आणि धूप दीप असं त्यांना नैवेद्य दाखवला जातो. नैवेद्यामध्ये करंजी, वडा, वेणी, फणी, साटोळी आणि पुरी असं त्याचा फुलोरा बांधला जातो. फुलोरा हा खरं बऱ्याच जणांना माहिती नसतो फुलोरा म्हणजे काय, पण विदर्भामध्ये तो जास्त प्रचलित आहे.
नंतर रात्री आरती आणि प्रसादामध्ये सुंठवडा दिला जातो. आणि मग जागरण पण करत असणार ना? हा, मग रात्री जागरण करून मग दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा कार्यक्रम होतो. मग आता जागरणाकरता जमलेलोच आहोत. हा. तर मग आता फेर धरून आपण गाणं म्हणूया. रात्रीच्या वेळी वसुदेवाने नंदाच्या घरी श्रीकृष्णाला आणून ठेवलं आणि तिच्याकडे त्यांच्याकडे जी योगमाया होती त्या योगमायेला घेऊन ते परत गेले. रात्र असल्यामुळे कोणाला काही कळलं नाही आणि योगमायेने सगळं मोडून ठेवलं नव्हतं. पण सकाळ झाल्याबरोबर ज्या वेळेला देवकीला जाग आली त्यावेळेला तिने बघितलं की आपल्या छोटंसं बाळ आपल्या मध्ये आहे. आणि त्याचबरोबर नंदालाही कळलं. ही बातमी वाऱ्यासारखी सगळ्या गोकुळामध्ये होती आणि गोकुळातले सारे लोक धावत पळत आपल्या हातातलं काम सोडून सुद्धा सगळेजण नंदाच्या घरी नंदाला बघायला आले आणि सगळेजण त्याच्या अंगणामध्ये आनंदाने रास क्रीडा करायला लागले. चरणी
फेर धरून आपण कृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम साजरा केला. त्याच्यानंतर येतो दुसरा दिवस म्हणजे दहीहंडीचा दिवस. आपण हा कार्यक्रम पण पाहणार आहोत. खमंग मेजवानी. मसाल्यांची दुनिया आहे अद्भुत सारी. संडीत मसाल्यांची डिश आहे लय भारी. तिच्या हाताला आहे चव ती कुशल गृहिणी खारी. मोठे स्पेशल मसाल्यांची आहे किमया न्यारी. मोठे 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 मसाले. विसरणीचा मसाले आता फक्त कोठे म्हणा. कुशल गृहिणीची एकच पसंत फक्त कोठे आणा. कोठे 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 मसाले. स्वाद आणि जेवणातच नव्हे तर जीवनातही. सुपर मिक्स मसाला, स्पेशल गरम मसाला, तयार चिकन मसाला, तयार मटन मसाला, स्वादिष्ट भोजनाचे रहस्य पोटे मसाले. पनवेल. स्वप्नील जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड. रेडी रेडी रेडी. TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक. ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP. काय बाबा, काका, मामा, आजोबा सगळे आजकाल खुश असतात. कारण आई, काकी, मामी, आजी न चुकता खमंग मेजवानी बघतात. सोमवार व गुरुवार दुपारी 1:30 वाजता. वहिनी, तुम्ही नाराज होऊ नका. आम्हाला माहितीये तुम्हाला दुपारी 1:30 वाजता शक्य होत नाही. म्हणून तीच खमंग मेजवानी घेऊन आम्ही पुन्हा येतोय मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी 6 वाजता. चुकवू नयेच अशी खमंग मेजवानी. खमंग मेजवानी. ब्रेक नंतर खमंग मेजवानीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. दहीहंडी हो, कालच आपण जन्माष्टमी साजरी केली आणि आज दहीहंडीचा दिवस म्हणजे भगवान श्रीकृष्णाची आठवण. आणि आपल्याला श्रीकृष्णाच्या सगळ्या बालपणीच्या लीला माहिती आहे. श्रीकृष्ण जेव्हा लहान होता तेव्हा त्याला बरेच सवंगडी होते आणि त्या सवंगड्यांसोबत श्रीकृष्णाचं स्वरूप आपल्याला दिसतं. तो नटखट होता, चंचल होता, मस्तीखोर होता. आणि गोकुळामध्ये त्यावेळी अशी पद्धत होती की एक शिंकाळ असायचं प्रत्येक घरामध्ये आणि त्या शिंकाळ्यामध्ये एक मातीची अशी हंडी असायची आणि मुलांचा दही लोणी याला हात लागू नये म्हणून ते शिंकाळ्यामध्ये वर ठेवत असत. आणि दुपारच्या वेळी स्त्रिया जेव्हा कामात गुंतलेल्या असत तेव्हा श्रीकृष्ण आणि त्यांचे सवंगडी सगळे घरात घुसायचे. एकावर एक थर रचून त्या शिंकाळ्यातल्या त्या हंडीतलं दही लोणी अगदी मस्त ताव मारून खायचे आणि मजा लुटायचे. आणि त्याच दिवसाची आपल्याला आठवण राहावी म्हणून आज आपण दहीहंडी हा उत्सव साजरा करत आहोत. आज संपूर्ण भारतभर हा उत्सव साजरा केला जातो आणि या दिवशी सगळ्यांना सुट्टी असते. शाळेला सुद्धा मुलांना सुट्टी दिलेली असते आणि सगळेजण ह्या दिवशी गोविंदा आणि गोपाला असं म्हणत अगदी आनंदाने हा कार्यक्रम चा आनंद घेत असतात. त्याचप्रमाणे शाळेमध्ये सुद्धा ही दहीहंडी साजरी केली जाते आणि अशा प्रकारे हा उत्सव संपूर्ण भारतभर अतिशय उत्साह जल्लोषात साजरा केला जातो. मी सांगितलं त्याप्रमाणे आपण आता आधुनिक जी दहीहंडी बघतो त्याचा मूळ उद्देश असा असावा म्हणजे जो श्रीकृष्णाच्या काळामध्ये असा असावा की जे श्रीकृष्णाचे सवंगडी होते ते काय अगदी धष्टपुष्ट असे नव्हते. तर त्यांचे आई वडील त्यांना म्हणजे मुलांना दूध तूप न खायला देतात. दूध तूप जे आहे ते त्यांना न खायला देतात, ते बाजारामध्ये विकायला जातात. श्रीकृष्णाचा असा उद्देश होता की म्हणजे माझ्या बरोबरच हा आपल्या सगळ्या सवंगड्यांना सुद्धा दूध तूप लोणी व्यवस्थित खावं खायला मिळावं, ते पण धष्टपुष्ट व्हावे असा त्याचा उद्देश होता. आणि त्याच्यासाठी तो काय करायचा आपल्या मित्रांसोबत हांडी एकमेकांच्या पाठीवर चढून ते जे काय शिंकाळ्यामध्ये ते खाऊन सगळ्यांच्या बरोबर आनंद साजरा करायचा. अशी उद्देश त्या मुलांना ते खायला मिळावं असा त्याचा उद्देश असतो. आता आपण दहीहंडी साजरी करूया. आता कृष्ण पण आहे, कृष्णाची सवंगडी पण झालेली आहे. चला गोविंदा रे गोपाळा, गोविंदा रे गोपाळा,
प्रसाद म्हणून गोपाळ कला करायचा. काय काय साहित्य घेतलं? आपण साहित्य घेतलेले आहे हे पोहे, नंतर हिरवी मिरची आणि कोथिंबीर वाटलेली, नुसती कोथिंबीर, नंतर दही, साखर आणि हे डाळीची डाळ आणि थोडंसं काकडी आणि लोणचं. लोणचं चवीपुरतं घालावं, जर आवडत असेल तरी घालावं, काही घातलं तरी काय घालायला पाहिजे असं नाही. आणि मग हे पोहे पातळ, हे पातळ पोहे आहेत. आणि आता याच्यात आपण दही, दूध, थोडी साखर, हे खरं महत्वाचं. मग त्याच्यानंतर ह्या इतर वस्तू आपल्याला पाहिजे असेल तर घालाव्यात, नाही तर नाही घालाव्यात. आपण थोड्याशा घालूयात त्याच्यामध्ये. काय करायचं आता आपण याच्यामध्ये दही घालू. पोहे जास्त असल्यामुळे आपल्याला दह्याने ओले होतील. भरपूर दही घालायचं. हा म्हणजे दही पोहेच ना खरं तर दही दूध पोहे. थोडं दूध पण घालूयात म्हणजे घालवायला आपल्याला थोडा घट्टपणा कमी होईल. आणि दही जर हवत असेल साखर, म्हणजे आता कालवताना वरून पण घालू आपण थोडीशी. कालवताना सगळं एकजीव व्हावं, एकत्र घालून ह्याच्यात फक्त मिरची आणि कोथिंबीर आणि थोडंसं मीठ, थोडंसं वाटण्यापुरतं. म्हणजे हे सगळ्यांनाच आवडत असं असेल त्या प्रमाणात घालू शकतो. अनारचे दाणे पण घालू शकतो. अजूनही त्याला दूध घालणार आहे किंवा दही घालणार आहे, थोडंसं दही घालू शकतो. पोहे जास्ती आहे. सगळं एकत्र केलं म्हणजे आपण काला म्हणतो ना. दही काल्याचा प्रसाद तयार झालेला आहे. आता आपण देवाला नैवेद्य दाखवू आणि प्रसाद दिल्यानंतर कार्यक्रमाची सांगता.